महाराष्ट्र शासनाने देशातल्या सर्व राज्यांमध्ये पहिल्यांदा असा निर्णय केला की 642 कोर्सेसमध्ये मुलींना 50% फी माफ होती, ती 100% फी माफ असा GR काढल्यानंतरही अपुऱ्या ज्ञानाच्या आधारे हा GR आर्ट्स सायन्स कॉमर्सला लागू नाही, म्हणजे नॉन प्रोफेशनल कॉलेजेसला लागू नाही असं अनेकांनी म्हटलं. त्याचं स्पष्टीकरण करायला मी उभा आहे. 2017 सालीच मुलीच नाही तर मुलांनाही नॉन प्रोफेशनल कोर्सेस म्हणजे आर्ट्स सायन्स कॉमर्स वगैरे ना, मुलींनाच नाही मुलांनाही 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्यांना 2017 पासूनच 100% फी माफ आहे. त्यामुळे प्रोफेशनलला 50% होती, ती 100% गेली. एवढा बारकावा सुद्धा लक्षात न येता स्टेटमेंटबाजी करणार असाल तर प्रसिद्धी मिळेल तात्पुरती, आता तर नाही मिळणार, आता तुम्हाला लोक मूर्ख म्हणतील, पण प्रसिद्धी मिळण्याच्या बरोबरीने समाजामध्ये एक अस्वस्थता आपण निर्माण करतो. आणि ही जी मोठ्या प्रमाणावर विरोधकच नाही, काही विद्वानांची सुद्धा समाजामध्ये उगाच अस्वस्थता निर्माण करण्याची परंपरा सुरू झालेली आहे. त्याला एक मोठा शब्द आहे जो मी आता वापरणार नाही, पण एक परंपरा सुरू झाली आहे की सारखं अस्वस्थता निर्माण करायची, सारखं अस्वस्थता निर्माण करायची. म्हणजे मुंबई आणि MMR मध्ये पेट्रोल डिझेलवरचा वॅट कमी झाला हे नाही लिहायचं, तर मुंबई आणि MMR मध्ये कुठेतरी CNGवर 10 पैसे वाढले ते मांडायचं. म्हणजे हे बघा वाढलं, अरे ते कमी केलं ना, ते बोला ना, नाही ते कळलं, ते तुमचं कामच आहे. माझ्यापुरतं म्हणायचं झालं तर मी हे महाराष्ट्रातल्या सगळ्या मुलींना क्लिअर करू इच्छितो, माझ्या बहिणींना क्लिअर करू इच्छितो की नॉन प्रोफेशनल म्हणजे आर्ट्स सायन्स कॉमर्स वगैरे आणि प्रोफेशनल सगळ्यांना 100% फी माफ सरकारने केली. त्यातल्या नॉन प्रोफेशनलला 17 पासूनच केली, प्रोफेशनल राहिली होती ती आत्ता केली. मुलांनाही नॉन प्रोफेशनलला आर्ट्स सायन्स कॉमर्सला 17 पासून 100% फी माफ आहे. मग आता मुद्दा नव्याने येतो की मग चला हे क्लिअर झालं, पण प्रोफेशनल कॉलेजेसमध्ये मुलींच्या बरोबर मुलांना 100% माफ करा. मुलींचं शिक्षणाचं प्रमाण कमी आहे, ते वाढवण्यासाठी एका अर्थाने हे इन्सेंटिव्ह आहे, हे एका अर्थाने प्रोत्साहन आहे की घराघरामध्ये अरे तुला फी नाही का, मग जा तू पॉलिटेक्निकला जा, इंजिनिअरिंगला जा, मेडिकलला जा. मुलांचं प्रमाण हे जास्त आहे, ते अजून वाढलं पाहिजे, मान्य आहे मला. त्यांनाही 100% फी माफ झाली पाहिजे, मान्य आहे मला. परंतु मुलींना 100% फी माफ का, तर त्यांचं शिक्षणातलं प्रमाण वाढवण्यासाठी हा प्रयत्न आहे. घरामध्ये मुलगा आणि मुलगी असेल आणि त्याच्यातल्या मुलीला जर पॉलिटेक्निकला ऍडमिशन मिळालं आणि मुलालाही मिळालं तर आई वडील असं म्हणतात की त्याला जाऊ देत, तुला 50% का होईना फी भरावी लागणार, ती माझ्याकडे नाही. आता काय झालं, त्याला जाऊ देत कारण मी खर्च करू शकतो, तूही जा कारण तुला फी नाही. इतका साधा सरळ वर्त आहे. एका लाईनमध्ये पुन्हा रिपीट करायचं तर 100% फी माफ महाराष्ट्रातल्या 642 कोर्सेसना मुलींना आहे आणि नॉन प्रोफेशनल कॉलेजेसना ऑलरेडी 17 पासून मुलांना आहे. थोडंसं आणखी कन्फ्युजन आहे, खाजगी कॉलेजेस घेतात त्या संदर्भात कसं असणार आहे? डीम युनिव्हर्सिटीज आहेत, डीम युनिव्हर्सिटीमध्ये फक्त 5 लाखाचं कॅपिंग टाकलं आणि 5 लाखाचं कॅपिंग टाकलं आणि कोणावर परिणाम होत नाही, कारण खाजगी इंजिनिअरिंग कॉलेजेसची सुद्धा फी ॲट दी मोस्ट 2 लाख असते, ॲट दी मोस्ट. मग तुम्ही म्हणताय 10 लाख फीवाले कोण आहेत, तर त्याला स्वायत्त विद्यापीठ म्हणतात. स्वायत्त विद्यापीठाला त्यांना स्वायत्तता देतानाच हे गृहीत असतं की 10% मुलांना, त्यातही नियम केला, त्यातही 10% मुला-मुलींना मेरिटवर त्यांनी 100% फी माफ द्यायची असते. उरलेल्यांची फी ते जे घेतात ती फी ही सरकार रिएम्बर्स करत नाही, कारण ती त्या लेवलची कॉलेजेस चालवायची असल्यामुळे ती हाय असते, ती ज्यांना परवडते ते जातात, परवडत नाही त्यांना 10% फी माफ आहे. पुन्हा रिपीट करतो की डीमला सुद्धा हा नियम आहे की आम्ही 100% फी माफ करणार, फक्त त्याचं कॅपिंग 5 लाख आहे. पण नॉन अनुदान म्हणजे ज्यांना अनुदान देत नाही, अनएडेड ना सुद्धा 100% फी मुलींना माफ झालेली आहे. हा विषय संपला. मला हा विषय महाराष्ट्राला माझ्या भगिनींना क्लिअर करायचा आहे की तुम्हाला कुठेही फी भरावी लागणार नाही. जे कॉलेज ही फी मागेल
तुम्ही डायरेक्ट जवळच्या जॉईंट डायरेक्टर असतो शिक्षण, त्याला कसं बघा. सर, विधान परिषदेतील आमदार आज राज्यपालांची भेट घेत आहेत. पाहिलं विषय आहे. प्रश्न असा आहे की 3 महिने झाले एंट्रन्स आलाय, मात्र अद्यापपर्यंत संपूर्ण गोष्टी ज्या आहेत त्या वर्क करत नाही. सोबतच काही माजी विद्यार्थ्यांकडनं देखील कुठेतरी जातीयवाद होतो आहे. अशा प्रकारचं पत्र जे आहे ते पाठवत नाराजी होते. मला विषयच नवीन आहे, मी माहिती घेतो. आर्ट्स आणि कॉमर्सच्या मुलींना ह्या सगळ्या शिक्षणामध्ये सूट मिळणार आहे का? कारण की बऱ्याच अरे मी आता काय भाषण केलं मला काही कळत नाही. 17 पासूनच आर्ट्स सायन्स कॉमर्सच्या मुलींनाच नाही तर मुलांनाही 8 लाखापेक्षा वार्षिक कमी उत्पन्न असणाऱ्यांना मुलींनाच नाही मुलांनाही 2017 पासून आर्ट्स सायन्स कॉमर्सला फी माफ आहे 100%. नव्हती प्रोफेशनल कॉलेजची ती सुरू केली. दादा, सारथी पार्टी आणि महाज्योतीचे विद्यार्थ्यांची पीएचडीची फेलोशिप जी आहे ती प्रलंबित आहे. मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं होतं की आंदोलन मागं घ्या. पहिल्याच दिवशी चहापाण्याच्या कार्यक्रमामध्ये कॅबिनेटची बैठक घेऊन हा विषय मार्गी लावला जाईल. अजून देखील तो विषय मार्गी लागलेला नाही. असं आहे की ह्याच्या आधी जो निर्णय झाला होता तो सगळ्यांना समान नावाचा निर्णय झाला होता. फिगर कमी झाली होती. ती फिगर वाढवावी 1 वर्षासाठी का होईना, म्हणजे 800-900 मुलांना सारथी, 800-900 मुलांना बार्टी अशी ती स्कॉलरशिप होती. ज्यात शासनाचं म्हणणं पडलं की संपूर्ण देशाची युजीसीची 2000 मुलांना असते. आपल्या एका राज्यामध्ये यांची 800-900 अशी तर 4,500 होती. तर ही संख्या 200 करावी. यावर आंदोलनं झाली की ह्या वर्षी तुम्ही जाहिरातीत लिहिलं नव्हतं, तर पुढच्या वर्षी जाहिरातीत लिहा, आणि म्हणून मग यावर्षी पुरते 800-900 करा. यावर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आंदोलकांना शब्द दिला आहे की ठीक आहे, तुम्हाला यावर्षी पुरतं म्हणायचं आहे ना, मी करतो. पण शेवटी मुख्यमंत्री असू देत किंवा कोणी असू देत, शासन हे नियमाप्रमाणे चालतं, आणि त्यामुळे त्याची जी काय आता त्याचा भार किती येतो तो काढायला लागेल, मग तो भार फायनान्सकडे न्यायला लागेल, तो भार कॅबिनेटमध्ये आणावा लागेल. ही प्रक्रिया चालू आहे. मात्र ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 2 वेळा पुणे विद्यापीठानं परीक्षा घेतली होती आणि दोन्ही वेळा पुणे विद्यापीठ परीक्षा घेण्यामध्ये असक्षम राहिले नाही. त्याच्यावर पण काय कारवाई झाली? नाही, मला मी असा माणूस जन्माला आलो की त्याला खरं ते खरं बोलता येतं. 200ची सीट्स संख्या वाढेपर्यंत परीक्षा न होऊ देण्याचा काही जणांनी छंग बांधला. यू गॉट टू पॉईंट. विद्यापीठाचा परीक्षा विभाग फसलेले परीक्षा घेण्यामध्ये पुन्हा मी रिपीट करतो की ज्यांना ही संख्या वाढण्यापूर्वी परीक्षा होऊ नये असं वाटतं ते ती परीक्षा होऊ नये असा प्रयत्न करतात. त्यांची ती संख्या वाढवण्याची मागणी आहे ती चुकीची आहे का, ती सरकारने मान्य करावी की नाही करावी हा वेगळा विषय, आणि मुख्यमंत्र्यांनी मान्य केलं आणि त्याचा निर्णय होईल. तुम्ही मुद्दा काढला परीक्षा होत नाही तर विद्यापीठाची काही चूक नाही, मी एवढंच म्हणेन. डिटेल पाहिजे असतील तर नंतर भेटा. चला. विधान परिषदेत सभापती नाहीयेत. कामकाज सल्लागार समिती नावाची समिती असते. 1 मिनिट जरी वाढवायचं असेल तर त्यात जावं लागतं. कामकाज सल्लागार समितीची बैठक हे माननीय मुख्यमंत्री महोदय बोलावतील आणि त्यात त्याचा 1 दिवस वाढवायचा न वाढवायचा असा निर्णय जो आहे तो होईल. विधान परिषदेचे आमदार राज्यपालांची आज भेट घेतात. सभापतींच्या नियुक्तीबाबत काय? आपल्या देशामधल्या लोकशाहीची सुंदरता म्हणजे ब्युटी अशी आहे की कोणालाही काही मागणी करण्याचा, कोणालाही राष्ट्रपतींनाही भेटायचा अधिकार आहे. त्यामुळे त्यांनी भेटायचं ठरवलं. मी काय बोलणार. गर्जा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा.